आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या पिकावर येणारा रस शोषणारा पतंग म्हणजेच पाकोळी या किडीचे लक्षणे व या किडीच्या नियंत्रणासाठी कोणत्या औषधाची फवारणी करावी याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि शेतीविषयक नवनवीन माहितीसाठी कृषी टॉकी चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। मित्रांनो, रस शोषणारा पतंग म्हणजेच पाकोळी या किडी जेव्हा पावसाळी ढगाळ वातावरण असते म्हणजेच ऑगस्ट ते नोव्हेंबर या महिन्यामध्ये जेव्हा मका व बाजरी या पिकाची फुलोरा अवस्था असते तेव्हा या किडीस अनुकूल वातावरण असल्यामुळे या किडीचा सर्वाधिक प्रादुर्भाव हा आपल्या पिकावर होत असतो। पाकोळी या किडीचे प्रौढ पतंग फुलांच्या व फळांच्या सालीवर ऊतींना मऊ करण्यासाठी लाळीचा स्राव करतात आणि पावसाळ्यात सूर्यास्तानंतर त्यांच्या मजबूत सोंडेच्या मदतीने पिकलेल्या फळांचा रस शोषून घेतात। त्यामुळे फुलावर तसेच फळावर लहान पिन सारखे छिद्र दिसतात व कालांतराने त्या छिद्रामधून फळांचा रस बाहेर येतो आणि फळांना सॅप्रोफायटिक बुरशीचा प्रादुर्भाव होऊन फळ सडून खाली पडते। त्यासाठीच पाकोळी या किडीच्या नियंत्रणासाठी वेळीच काही कीटकनाशकाची फवारणी करावी, जेणेकरून या किडीचा प्रादुर्भाव हा आपल्या डाळिंब बागेवर होणार नाही याची काळजी घ्यावी। मित्रांनो, पाकोळी या किडीच्या नियंत्रणासाठी आपल्या मार्केटमध्ये वेगवेगळ्या कंपनीचे वेगवेगळ्या नावाने औषध उपलब्ध होत असतात। त्यामध्ये सर्वप्रथम आपण फेम्प्रोपॅथ्रिन 30% कंटेंट असलेल्या सोमोटोमे केमिकल या कंपनीचे म्युएथ्रिन या कीटकनाशकाची अर्धा ml प्रति लिटर पाण्यास फवारणी करू शकता, किंवा डेल्टामेथ्रिन 11% कंटेंट असलेल्या बायर कंपनीच्या डेसिस 100 या कीटकनाशकाची 1 ml प्रति लिटर पाण्यास फवारणी करू शकता, किंवा फेन्थोएट 50% कंटेंट असलेल्या धानुका कंपनीच्या धानुसान 50 या कीटकनाशकाची 2 ml प्रति लिटर पाण्यास फवारणी करू शकता, किंवा फिश ऑइल व नीम ऑइल हे घटक असलेल्या औषधाची 3 ml प्रति लिटर पाण्यास फवारणी करू शकता। अशा प्रकारे मित्रांनो, या सांगितलेल्या कीटकनाशकापैकी कोणत्याही एका कीटकनाशकाचा वापर केल्याने आपल्या डाळिंब बागेचे रस शोषणारा पतंग म्हणजेच पाकोळी या किडीपासून नियंत्रण भेटण्यास मदत होईल। आशा करतो की ही उपयुक्त माहिती आपणास आवडल्यास व्हिडिओला लाईक करून इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा। धन्यवाद।